हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आता संध्याकाळचे जवळपास 5:30 वाजत आले आणि आज मी बनवणार आहे चकली। तर हे जे चकलीचं पीठ आहे ना, ते मी पाठीमागच्या वेळेस किराणा आणला त्यावेळेसच आणलं होतं, म्हणजे दिवाळीनंतरचा किराणा। आणि डब्बे जेव्हा मी स्वच्छ केले तेव्हा मला हे पॅकेट सापडले। तर आता मी छान अशी याची चकली बनवून घेते। अर्धा किलोचंच पॅकेट आहे। हा जो व्हिडिओ आहे ना, तो गावाला जाण्या अगोदर शूट केलेला आहे, परंतु तो एडिट करायचा राहून गेला आणि गॅलरीमध्ये सहज माझं लक्ष गेलं तर हा व्हिडिओ तसाच होता। तर म्हटलं चला आपण छान असा एडिट करून लगेचच अपलोड करून देऊया। तर संध्याकाळच्या वेळेस मी इथं बनवणार होती चकली आणि सँडविच देखील बनवायचे होते। त्याची देखील रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। या अगोदर देखील शेअर केलेली आहे, परंतु झटपट असे सँडविच कसे बनवायचे याची आता थोडक्यात मी तुम्हाला रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर चकली बनवण्यासाठी इथं पीठ घेतलं, त्यामध्ये कडकडीत असं मोहन घातलं आणि जसं पाणी लागतंय तसं थोडं थोडं ॲड करत छान असा गोळा बनवून घेतला। हा गोळा बनवताना जास्त पातळ किंवा घट्ट देखील बनवायचा नाही। जर पीठ आपल्याकडून मळताना थोडंसं जर पातळ वगैरे झालं तर काटेरी चकली बनत नाही। त्यासाठी व्यवस्थित आपण प्रमाण घ्यायचं आणि त्यावरती डिटेलमध्ये रेसिपी दिलेली असते। अगदी त्याच पद्धतीने फॉलो केलं तर आपली रेसिपी अजिबात चुकणार नाही। तर आता इथं सोऱ्याला मी थोडंसं तेल ग्रीस करून घेतलं आणि थोडासा गोळा तोडून घ्यायचा, हलकासा तो हातावरती चोळून घ्यायचा, थोडासा मऊ करून घ्यायचा, जेणेकरून छान अशा चकल्या बनतात। तर आता इथं सर्व चकल्या थोडं थोडं पीठ घेऊन व्यवस्थित अशा बनवून घेते। आणि हा जो सोऱ्या आहे ना, याच्यामुळे आपल्याला त्रास देखील होत नाही आणि पटपट अशी कामं देखील होतात। तर अगदी सिंपल पद्धतीने 3-4 वेडे घ्यायचे आणि जास्त मोठी किंवा जास्त छोटी देखील बनवायची नाही। व्यवस्थित अशी चकली बनवून घ्यायची आणि तळताना देखील आपण पेशन्स ठेवून अगदी हळूवारपणे जास्त फुल गॅसवरती न तळता कमी गॅसवरती छान पद्धतीने जर तळली तर खायला खूप छान आणि खुसखुशीत लागते। पीठ जरी रेडीमेड असेल तरी देखील आपल्याला आपल्या कलेनेच व्यवस्थित अशी ही चकली बनवून घ्यावी लागते, तेव्हाच ती छान बनते। जर आपण तळताना घाई केली तर मग चकली नरम पडते आणि खायला देखील तेवढी टेस्टी लागत नाही। तर आता सर्व चकल्या इथं मी बऱ्यापैकी बनवून घेतल्या आणि त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती अगदी लो टू मिडियम हीटवरती छान अशा आपण चकल्या भाजून घ्यायच्या। जोपर्यंत चकल्या तयार होत नाहीत तोपर्यंत तेलामधले बुडबुडे कमी होत नाहीत। जेव्हा तेलामधले बुडबुडे कमी होतात तेव्हा आपली चकली तयार झाली असं आपण समजून घ्यायचं। जास्त गॅस फुल केला तर मग ती थोडीशी करपल्यासारखी म्हणजे टेस्टी लागत नाही। त्यामुळे अगदी व्यवस्थित अशी छान अशी आपली चकली तयार झालेली आहे। तर चकली तयार करताना पेशन्स ठेवून जर चकली बनवली तर खायला देखील तितकीच टेस्टी लागते। तर आजचा व्लॉग असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा। चलो बाय।